नमस्कार मंडळी. काल संध्याकाळी आहे ना मी एक चटणी बनवली आहे. म्हणजे खरं तर खूप दिवसापासूनचा माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं की आज बनवायची, कारण की पूर्वाला ती खूप चटणी आवडते आणि तुम्हाला सर्वांनाच आवडेल. म्हणजे बघा ना, आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो ना स्वयंपाक करायचा, की आपण बाहेरून कुठून तरी आलो संध्याकाळी किंवा रात्रीचं खूप लेट झालं आपल्याला कुठून तरी बाहेरून आल्यावर, मग परत घरी येऊन स्वयंपाक करायचं म्हटलं की नको वाटतं ना. मग अशा वेळी ना फक्त भात घालायचा आणि गरमागरम भातावरती ती चटणी टाकायची. फोडणीचं तेल असलं तरी चालेल, मी कधीतरी तेल टाकून घेते थोडंसं, पण पूर्वा ना अशीच घेते, तिला ती जाम आवडते. म्हणजे आमच्या घरामध्ये असं आहे ना की पूर्वा आहे ना, तिचे फक्त जेवणाचे नखरे आहेत म्हणून तिची तब्येत तशी आहे. तर तिचे ना खूप नखरे असतात, हे नको ते नको. पण ही चटणी असेल ना तर अजिबात म्हणजे कंटाळ्यात स्वयंपाकाचा सुद्धा खूप कंटाळा करते ती. जेवण छान करते पण कंटाळा करते जरा, पण भात बनवून ती जेवेल असं म्हणजे ती चटणी आहे. तर ती चटणी कसली आहे ती तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर चला आपण बघूया मी कसली चटणी केली आहे, आणि आता ती बरणीत भरायची आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर ही आहे आपली बरणी. ती छान मस्त कोरडी केली आहे मी, पुसून वगैरे काढलेली आहे छान. आणि ही आहे ती चटणी. याचा सुगंध तुम्हाला सांगते, इतका छान सुगंध येतोय ना. ही चटणी पूर्वाला खूप खूप आवडते आणि त्याच्यासाठी ना मी ही करून ठेवते का नेहमी. आता काही जणांना म्हणतील सुद्धा ताई मला पण पाहिजे ही चटणी, तर तुम्हाला सुद्धा ती मिळणार आहे. जर का तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही आपल्याकडून मागवू शकता. ठीक आहे. म्हणजे याची चव कशी लागते माहिती का, भातावर वगैरे अशी कुरकुरीत क्रिस्पी. म्हणजे त्याच्याबरोबर कोणताही पापड लोणचं काही घ्यायची गरज नाही. फक्त जराशी ही चटणी आहे ना ती त्याच्यावर टाकायची भातावर गरमागरम, आणि त्याच्याबरोबर ही खायची, खूप मस्त लागते. तर आता ही आपण भरून घेऊया. तर याची जी रेसिपी आहे ना, म्हणजे मी कशी बनवली तर शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याची येणार आहे. आता हे ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये आता ही बरणी ठेवते, कारण की मग ना ताटामध्ये म्हणजे कुठे खाली सांडायला नको. मग आता चला भरून घेऊया. आणि बरणी भरता भरता तुम्हाला एक सांगून घेते की एक मी ना आज इलेक्ट्रिक राईस कुकर आणलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे, ते सुद्धा दाखवणार आहे. आणि बरेचसे ना ड्रेस सुद्धा मी घेतलेत, पण ते मी एक आत्ता शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल, कारण की लॉंग व्हिडिओ बनवायला ना खरंच वेळ नसतो म्हणून. आहे हे ना बरणी एकदम छान अशी घट्ट भरून घेणार आहे मी भरपूर केली आहे. जवळजवळ मी 4 किलोची तरी केली आहे. आणि खरं तर ना एका जी आपली चटणी आहे ना ही इतकी छान खमंग खरपूस अशी मी भाजली आहे ना की ती आरामात तुम्ही जरी 2 वर्ष ठेवली. पहिली तर गोष्ट ती 2 वर्ष वगैरे काय राहणार तर नाही, टिकणार नाही. म्हणजे इतकी खाऊन संपून जाईल, तुम्हाला खूप आवडेल ती. आणि ही छान मस्त गोड आंबट चटपटीत अशी आहे, आणि ती खाऊन तर संपूनच जाईल. पण तरी सुद्धा त्याचं शेल्फ लाईफ काय आहे तर ते सांगते तुम्हाला. ही 2 वर्ष आरामात टिकते. तर म्हणजे जरी म्हणजे सांगते तुम्हाला, नाही तर काही जणांना वाटेल की किती दिवस टिकेल हे सांगितलं नाही, तर ही आरामात 2 वर्ष टिकते. तर मागवायचं असेल तर मागवू शकता. तर माझं बघा ही एक बरणी आहे. ही किती किलोची आहे, 2 किलोची आहे बहुतेक बरणी. ही एक आहे, आणि बघा अजून भरपूर मिश्रण उरलंय. आता हे ना सगळं उरलेलं जे आहे ना ते आपले जे पॅकेट आहेत ना त्याच्यावर भरून घेणार आहे मी. जेवढे ऑर्डरचे आहेत ना ते सगळं आता पॅकेटमध्येच भरायचे. पण ते पॉकेट आणलेले नाहीत दुकानातून. तर तुम्हाला कारखाना सुद्धा दाखवायचा आहे मला लॉंग व्हिडिओमध्ये. लॉंग व्हिडिओ दाखवलेला नाहीये पण दाखवेल, पण आज नाही दाखवणार, मग परत मला बाहेर जावं लागेल. तुम्हाला जर का कोणाला हवी असेल ना तर मागू शकता. खरं तर ना मी हे 4 किलोची केली आहे, कारण की 2 कस्टमरची ऑर्डर सुद्धा आहे. आणि मग मी थोडीशी जरा जास्त केली, कारण की मग आणखीन परत ऑर्डर येणार, तर मला तर माहिती आहे की आणखीन करावी लागणार आहे मला. पण तरी सुद्धा जर का ऑर्डर लगेचच्या लगेच आली ना तर माझ्याजवळ ती रेडी असायला पाहिजे, त्यासाठी मी जरा जास्तच करून ठेवली. चला तर मी तुम्हाला ना आता इलेक्ट्रिक राईस कुकर मी आणलाय ना तो सुद्धा दाखवते, आणि त्याची जी काय थोडीशी माहिती आहे ती पण, आणि एक छानशी रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे. चला तर मग बघूया. तर मी हा आगारोचा रिगल इलेक्ट्रिक राईस कुकर मागवलेला आहे. आणि हा कुकर मी मागवतानाच 3.5 लिटरचा मागवलेला आहे. याच्यामध्ये जे जे साहित्य मिळतं ते आधी आपण बघून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही वायर मिळते, ती आपल्याला या कुकरला अटॅच करायची आहे. त्याचबरोबर आता आपण हा कुकर बाहेर काढून घेऊया.
दिसतानाच हा कुकर खूप छान दिसतोय आणि हा मी पूर्वासाठी घेतला आहे खरं तर, कारण ती नेहमी बाहेर जाते ना मॅचसाठी, त्यासाठी तिला जाम आवडला आहे. आता याच्यामध्ये मला 2 स्पून मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये काय काय मिळतं आहे याच्या आतमध्ये ते बघूया. तर हा जो कप आहे तो मेजरिंग कप आहे आणि आपला मॅन्युअल कार्ड आहे. त्याच्या हिशोबाने आपल्याला सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, जर का आपल्याला माहीत नसेल. आणि नाहीतर यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ त्याच्या आहेत की आपण बघून चेक करून त्याप्रमाणे पदार्थ करू शकतो. आता आपल्याला इथून पुढे जे काही पदार्थ बनवायचे ते फक्त या भांड्यात आणि ती जी चाळण दिलेली आहे त्याच्यामध्ये करायचं आहे. तर बघा इथे आपल्याला 3.5 लिटर इतकी कॅपॅसिटी दिलेली आहे, म्हणजे जे काय उकळायचं वगैरे असेल तर. तर हे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये 750 ग्रॅम इतक्या तांदळाचा भात बनतो. आता ही वायर आहे ती इथे आपण अटॅच केलेली आहे. आता या कुकरचं जे झाकण आहे ना ते त्यालाच अटॅच आहे आणि हे जे बटन आहे ना ते आपण प्रेस केल्याशिवाय याचं झाकण उघडणार नाही. आता हे जे कुकर आहे ना याच्या बॉटमला आपल्याला पाणी किंवा तेल ओतायचं नाही आहे. आपल्याला ही 2 भांडी दिलेली आहेत, तीच भांडी वापरायची आहेत आणि त्याच्यातच जे काही बनवायचं आहे ते आपण बनवू शकतो. तर आता मी साधा भात करणार आहे. तर साधा भात करण्यासाठी या भांड्यामध्ये मी 4 कप पाणी ओतणार आहे आणि आपल्याला या कुकरसोबत हे जे मेजरिंग कप दिलेलं आहे ना त्यानेच मोजून आपल्याला सर्व साहित्य मोजूनच घ्यायचं आहे. तर आता यानेच मोजून मी हे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ कोणताही घेतला तरीसुद्धा चालतो, छान मऊ शिजणार आहे आपला तांदूळ. तर आता मी हा एकदम छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि थोड्या वेळासाठी मी ते भिजतसुद्धा घातला होता अर्ध्या तासासाठी, कारण की अर्ध्या तासासाठी जर आपण तांदूळ भिजत घातला तर एकसारखा शिजतो त्याच्यामुळे. आता मी आधीच 4 कप पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर वरून 2 कप टाकलेला आहे, जेणेकरून आपला जो तांदूळ आहे ना तो अर्धा बुडला पाहिजे आणि मग आता पाण्याच्या वाफेवर आपला भात छान शिजेल. आता या पॅनलमध्ये पॉवर बटन दिलं आहे, ते पॉवर बटन दाबल्याबरोबर 25 मिनटाचा टाईम आलेला आहे. 25 मिनटं म्हटलं तर आपण 25 मिनटंच चालू केलं पाहिजे असं काही नाही. आता बघा मी व्हाईट राईस शिजवते ना, तर त्याच्यामुळे मी व्हाईट राईसचं बटन दाबलेलं आहे किंवा आपल्याला ब्राऊन राईस करायचं असेल तर ब्राऊन राईसचं सुद्धा दाबू शकतो. आणि बघा इथे स्लो किंवा फास्ट असं दोन्ही पण दिलेलं आहे, तर ते सुद्धा आपण करू शकतो. आता त्याचबरोबर बघा आपल्याला स्लो कुकसुद्धा दिलेला आहे, स्टीमसुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बघा हा मायनस बटन दिलेला आहे किंवा प्लस बटनसुद्धा दिलेला आहे. म्हणजे तुम्ही 25 मिनटापेक्षा प्लससुद्धा करू शकता किंवा मग 25 मिनटापेक्षा मायनससुद्धा करू शकता. तर अशी ही सगळी बटणं दिलेली आहेत आणि बघा ही जे पण त्याच्यावर दिलेलं आहे ना त्याप्रमाणे आपण ही बटणं दाबायची आणि त्याप्रमाणे आपला हा भात शिजेल. आता बघा भात किंवा काहीही, तर आता बघा स्टीम चांगली जमलेली आहे आणि इथून ही स्टीम आपली बाहेर पडते. इथे कुठे हात लावायचा गरज लागत नाही. तर आपला भात आता छान शिजतोय. तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येते, कारण की खूप मिरच्या आलेल्या आहेत आपल्या आणि आता यावेळीचा मसाला आपला जो फक्त कांदा लसूण मसाला आहे ना तोच आपला 500 किलोचा बनणार आहे. तिकडे पातळ टाकायला पाहिजे होतं जरा. बाहेर हातात दाखव ये. ही ना महत्वाची मिरची आहे म्हणून. चलो पाची पण दाखवल्या ना मिरच्या. हो प्रणव हो हो. इथे ये जरा. आता तिथून तुझं कर तू ते. हे मसाले थोडं घेऊन ठेव ना, हे घरातच नाहीये. कशाला ते त्यांना मसाला बनवायचा आता आपला. झालं काका. कुकर लावून गेले होते बाहेर. मला वाटलं 10-15 मिनिटात काम होऊन जाईल, पण 2 ते 2.5 तास लागले मला परत घरी यायला. पण हा जो कुकर आहे तो बरोबर आपला वेळ घेऊन
त्याच्यामध्ये बरोबर आपला तेवढ्या वेळामध्ये भातसुद्धा शिजतो आणि ॲटोमॅटिक कुकर बंदसुद्धा होतो. आता जर का मी आपल्या साध्या कुकरमध्ये किंवा टोपामध्ये भात केला असता आणि इतका वेळ जर मी बाहेर गेली असती तर आपला भात करपला असता. पण याच्यामध्ये काही करपलं वगैरे नाही आहे आणि भात बघा किती छान मोकळा झालेला आहे. आता भातसुद्धा किती छान शिजला आहे ते सुद्धा दाखवते बघा. किती सॉफ्ट असा शिजला आहे. आपल्याला जसा हवा आहे तसा तो शिजवू शकतो आपण. पूर्वी बघा आपण म्हणजे वाफेवरचा भात करायचो आणि त्याची जी कांजी किंवा मग पेज उरायची ना खाली, तशीच ती पेज उरली होती. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे. खाली पेज साठली होती. आणि हे स्टीम होल्डर आहे. जेव्हा आपला भात शिजत होता ना, तर हे वाफेचं पाणी या भांड्यामध्ये जमा झालेलं आहे. तर मला आता आणखीन याचा काही उपयोग असेल ते मला काही माहिती नाही आहे. पण आता तरी मी हे इतकंच बघितलेलं आहे. तर बघा इतकं पाणी साठलेलं आहे आणि आपला भातसुद्धा त्याच्यामुळे छान शिजला आहे. चला तर मग आता डाळ करूया. आणि बघा आपल्याला जे खाली मी आधी पण सांगितलं आहे, खाली तेल किंवा पाणी ओतायचं नाही, याच भांड्यामध्ये सगळं काय करायचं आहे. तर आता मी डाळ घेतलेली आहे. ती मी 1 वाटी घेतली आहे आणि एक छोटासा टमॅटो, हिंग आणि हळद आणि थोडंसं पाणी टाकून ही आता डाळ मी शिजायला घातलेली आहे. आणि या भांड्यामध्ये म्हणजे दोन्ही कामं माझी होतील, जशी की डाळ आणि वरती काही वेजीज भाज्या वगैरे काही जे पाहिजे बटाटे वगैरे सगळं काही. पण आज मला हे अंडी उकडून हवेत तर मी अंडी ठेवलेली आहेत वर. खरं तर मला आधी वाटलं नव्हतं की या कुकरमध्ये इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये इतकं छान डाळ शिजेल. म्हणजे भात शिजू शकतो एखाद्या वेळेस, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपली तुरीची डाळ आहे कधी कधी लवकर शिजत नाही. तर असं होतं. पण इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये शिजेल की नाही असं मला वाटलं नव्हतं. पण छान शिजल्या एकदम मस्त, म्हणजे इतक्याच वेळात. आता तुम्हाला वाटेल की 25 मिनिटाचाच टाईम लावावा लागतो का? तर मी तुम्हाला सांगितलं आहे आपण प्लस किंवा मायनस करू शकतो. तर म्हणजे वेळ कमी किंवा जास्त लागेल तुम्हाला. तर आता मी ना हे सुके बोंबील आहेत ते तुम्हाला मी दाखवलं होते की कधी आणलेले, तर ते मी आता करते आहे. आणि इतकी गरमी वाढली आहे ना की मी हे बोंबील आहेत ना सुरीने न कापता हाताने असे तोडलेत आणि पटापट ते तुटले. आणि खरं तर ना पूर्वी ना यासाठी खूप वेळ लागायचा, आता पटकन झाले. बघा किती पटापट तोडलेत मी. सुके बोंबील किंवा सुकं कोणतीही पण भाजी असेल ना, म्हणजे करडी, जवळा वगैरे, तर मी सर्वात आधी तर तो भाजते. बरेच जण भाजत नाहीत, पण ते न भाजल्यामुळे ना वशाळ लागतात. त्याच्यामुळे ते भाजले ना तर खूप छान लागतात. जर तुम्ही भाजत नसाल ना तर नक्की एकदा भाजून बघा. भाजून त्याच्यावर पाणी टाकायचं थोड्या वेळासाठी, म्हणजे बाकीची सगळी कामं होईपर्यंत ना ते छान मऊ होतात. आणि हे मऊ झालेले बोंबील त्याची भाजी आपल्याला खरंच खूप टेस्टी लागते. तर आता मी कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे तेलामध्ये. आणि किंवा कोणतेही सुके मासे असतील ना तर त्याला कांदा टॅमॅटो भरपूर लागतो. तर मी मोठे 4 कांदे घेतलेले आहेत आणि ते लवकर भाजले जावेत म्हणून मीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी 4 मोठेच टॅमॅटो घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आता मी परतून घेते. तर मी अशाच पद्धतीने नेहमीच सुक्या माशांची भाजी करते. तर आता मी हे बोंबील आहेत ते कांदा भाजेपर्यंत पाण्यात ठेवले होते, त्याच्यामुळे ते छान मऊ झालेले आहेत. मग त्या मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत. आणि तोपर्यंत आपले टॅमॅटोसुद्धा एकदम छान भाजून झाला आहे. आणि हा आपल्या घरचा कांदा लसूण मसाला आहे. इतका चविष्ट आहे ना, नक्की घेऊन बघा. खूप चविष्ट आहे. वरून मी थोडासा रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. वरून हे बोंबील आहेत ओले नाही म्हणजे भिजवून ओले केलेले. आणि वरून थोडंसंच पाणी टाकलं आहे. जर का आपल्याला ना ही भाजी कशीही करता येते. पातळ हवी तर पातळसुद्धा करू शकतो, अगदी सुक्की करू शकतो किंवा मग थोडीशी लपथबीत. तर आम्हाला अशीच आवडते तर मी अशी करते. तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि ही जी अंडी आहेत त्या माझ्या मुलांना अशी खूप आवडतात. या बोंबलांच्या भाजीवर असे जर का आपण टाकून ठेवले ना, वरून कोथिंबीर टाकली, थोडा वेळ झाकून ठेवलं तर छान त्याच्यामध्ये ना ग्रेव्ही उतरते आपल्या ह्या अंड्यांमध्ये आणि खूप चविष्ट भाजी होते. तर माझी आता भाजी झाली आहे ना, भाकरीसुद्धा करते. जर का कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असेल तर त्याच्यासोबत भाकरी असायला हवी. त्याच्यामुळे आता आमचा बेत आजचा खूप छान झाला आहे. आज खूप कामं होती. मिरच्यासुद्धा करायच्या होत्या, परत कुरिअर जाणार होते आपले लाडूचे वगैरे, खूपच कामं होती. मग आता ही सगळी कामं पण झाली. परत तुम्हाला मी इलेक्ट्रिक राईस कुकरचा सुद्धा सांगितलेला आहे. खरंच खूप छान आहे. मी खरं तर हा माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे, कारण ती जेव्हा कधी मॅचसाठी जाते ना तर 20-25 दिवसांसाठी ती दिल्लीला वगैरे जाते. मग तेव्हा ना तिथे कधी चांगलं जेवण असतं, कधी नाही मिळत, कधी ना खूप वाईट जेवण असतं जाऊ दे, पण कधी तर मिळतच नाही. मग त्याच्यापेक्षा असलं तर ती काहीतरी करून खाईल. तर त्या हिशोबाने मी ते घेतलं आहे. असं तर तिला सगळाच स्वयंपाक येतो, पण या इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये ना बरंच काय करता येतं. जसं की आपण उकडीचे मोदक करू शकतो, मोमोज करू शकतो किंवा मग आता बघा ना दूधसुद्धा करू शकतो, दहीसुद्धा त्याच्यामध्ये लावू शकतो.
आणि चहा जर करायचं झाला ना तर चहासुद्धा करता येतो. म्हणजे सर्वच जे काय आपल्याला करायचं ते. भाजीसुद्धा होणार त्याच्यामध्ये, बटाटेसुद्धा उकडून होतील, सर्व प्रकारच्या भाज्या होतील. भाजी फोडणीसुद्धा टाकता येते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीचा हा कुकर आहे. ज्यांची छोटी फॅमिली आहे ना त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे. आणि जर का तुमची मुलं बाहेर शिकत असतील ना तर त्यांच्यासाठी तर खूप छान. आता जर तुम्हाला हा इलेक्ट्रिक राईस कुकर आवडला असेल आणि तुम्हाला तो घ्यायचा असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. चला तर मग बाय.